काय करतेस ग पिऊ? आई दडपे पोहे करते. सुजाला आवडतात ना? हा म्हणूनच करते, त्याला तेवढंच बरं वाटेल ना. कर कर. पिऊ, सुजाला आम्ही सगळ्यांनी सांगून झालाय बघ, पण तू आता त्याच्याशी बोल, त्याला समजून सांग. आई मी बोलते त्याच्याशी, तुम्ही नका काळजी करू. हा पिऊताई, काय करताय? अगं नाश्त्याच करत होते. मग बनवले नाही ना अजून? नाही अजून. बर, मग आपण एक काम करूया, आपण आज तो केशरी शिरान फिरणी बनवूया, चालेल? अगं ती करते, ती करू दे की तिला. अहो नाही आई, तसं नाही, रुपाली ताईंसाठी बनवायचं होतं, त्यांना आवडतं ना म्हणून. आणि मला आता असं वाटतं की आपण ताईंची काळजी घेतली पाहिजे. आतापर्यंत ताईंनी आपल्यासाठी लई काय केलंय, पण आता ना आपण फक्त त्यांचा विचार केला पाहिजे बस. म्हणून मला त्यांच्या आवडीचं बनवूया. हा चला बनवूयात. पिऊ, दोन्ही बनव तू. आई नको आहो, मग उगाच राहील ते, राहू द्यात. एक मिनिट, काय झालं पिऊताई? अगं काय नाही, सुजयला दडपे पोहे आवडतात ना, म्हणून बनवत होती ती. हो का? सॉरी, मला माहित नव्हतं, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं हे. मी तू सॉरी नको म्हणूस. आता खरंच रुपाली ताईंची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. बरं, मी आले जरा ह्यांचं बघते. हा पिऊताई सॉरी. असू देत, जाऊ देत, नको विषय वाढवायला. हा? फक्त मला एवढंच वाटतं की आपण सुजयचा पण विचार करायला पाहिजे. अगं पिऊताई, बरं चल, तू घे फिरणी करायला, मी शिरा करायला घेते. हा चल. सुषमा, अगं तुला सुषमा, कसला विचार करते एवढा? आता कसला विचार करणार मी? अगं कळतंय मला. हे बघ, स्वप्नील सर म्हटले म्हणून, नाहीतर डोहाळ जेवण रद्दच करणार होतो ना आपण. ए मम्मी, माझी पॅन्ट कुठं आहे? अरे तिथे खाटेवर आहे, बघ जरा. अहो तेच म्हणते मी, रद्द कशाला करायचं? आपल्या आप्पीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ देत की. ठीक आहे, पण आता तिथल्या घरातली परिस्थिती काय आहे ते कळतंय ना तुला. हवं तर एक काम करू, हा, या रविवारी नको, पुढच्या रविवारी करूयात. हा तसं बी चालतंय की. ठीक आहे, मी बोलून बघतो त्यांच्याशी. अगं मम्मी नाही, तर पॅन्ट कुठं ठेवलं सांग की. अरे इथे बाहेर बघ जरा आरशाची, इथे ऐका ये. काय लक्का, माझं लगीन झाल्याशिवाय या गोष्टी काही नीट होणार नाहीत बहुतेक. अहो हे बघा, मला काही कळत नाही अशातला भाग नाही हो. आता मला पण दिसतंय की रुपाली ताई दवाखान्यातनं घरी आल्या आहेत, त्यांचं बाळ गेलंय, ते सुजयराव ते जेलमध्ये, आणि आपली आप्पी 7 महिन्याची पोटुशी आहे. माझा जीवना लय घाबरवतोय. तुझंच काय सुषमा, मला पण तिचीच काळजी वाटते की. आणि आता एवढ्यांदा सांगितलं ना त्यांना आप्पीला इथे पाठवून द्या म्हणून, पण ते पाठवतच नाहीत. सुषमा, अगं तिथं काळजी घ्यायला जास्त माणसं आहेत. हा, घर मोठं आहे, इथं येऊन कसं. आधीची गोष्ट वेगळी होती. नाही, आपण ना तिला आता बोलूनच घेऊया आता. ठीक आहे, तू म्हणती तर बोलतो मी तिच्याशी, पण मला नाही वाटत आप्पी इकडे यायला तयार होईल. मग असं का म्हणताय? अगं तिथल्या घरातल्या माणसांची 10 दिशेला तोंड झालेत. आप्पी म्हणणार त्यांच्यासाठी तिथंच राहायला पाहिजे म्हणून. पण आता तिने तिची काळजी घेतली पाहिजे का नाही? ठीक आहे, मी आप्पीशी बोलतो बस. अक्का पण म्हणत होत्या काय घर कसं ना आनंदी पाहिजे बघा. मग आता तिथं जे काय घडतंय ते काय आप्पीच्या हातात आहे का? नाही हो, म्हणजे रुपाली ताईंचं जे झालं ना, मला पण लई वाईट वाटतंय बघा. सटवीनं त्यांच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना, कुणास ठाऊक. मला दोघांचं बी वाईट वाटतं बघ. दोघं बी आस लावून बसली होती आणि आता हे असं झालं. खरं सांगू, मला ना आपल्या अमोलची लई आठवण येते हो. सुषमा, अमोल गेला तेव्हा 14 वर्षाचा होता. तरी भी एक आईसाठी तिचं मूल गेलं ना. आईसाठी बाळाचं जाणं ना तिला कधी पटतच नसतो. आपला अमोल गेला ना तेव्हा मला पण सारखं असं वाटायचं, नाही अमोल आहे इथंच आहे. पण तेव्हा तुम्ही होता, अक्का होत्या, म्हणून या सगळ्यात ना हळूहळू बाहेर पडले बघा मी. म्हणून ना आता असं वाटतं की रुपाली ताईंसाठी ना सगळ्यांनी असायला पाहिजे बघा. आप्पीने पण तिथंच असायला पाहिजे का नाही सुषमा? हा, देव बी चांगल्या माणसांच्या बाबतीत असं का वागतो कुणास ठाऊक. अगं स्वप्नील सरांनी आप्पीच्या अभ्यासात लय मदत केली.
आप्पी त्या घरात गेली तर तिच्या अभ्यासाच्या बाजूने खंबीरपणे स्वप्नील सरच उभे राहिले. आता बी आप्पी कामावर जाती ना तर रुपाली घर सांभाळती. आप्पीला लय मदत होती बघ त्यांची. खरंच मला मनापासून वाटतंय आपण स्वप्नील सर आणि रुपालीसाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो, मी रुपाली ताईंसाठी ते पौष्टिक लाडू करून घेऊ का? हा, चांगला सुकामेवा, खोबरं, डिंक घालून करते. त्यांना बरं वाटेल बघा. चालते, कर, जाऊ त्यांना भेटायला. मदर, अरे वा, छान खारी रेडी. काय झालं? कसला विचार करताय? बापू, मम्मी, मी तुम्हाला आधीच सांगतोय, डोळा जेवण कॅन्सल नाही झालं पाहिजे. अरे नाही नाही, आपण पुढच्या आठवड्यात करूयात. हा, हा, तसं करूया. ए, नाश्ता देताय का नाही? का सकाळचा नाश्ता पार दुपारी करायचाय? आणा की लवकर नाश्त्याला, इथे एवढी भूक लागली. ओ मावशी, जरा दम काढा की. काम करून करून दमलाय तुम्ही. हा, स्वप्नील तर दिसत नाही. येईल नाही. दादा, वहिनी कुठे आहेत? आहे, आत बसली. आप्पीने त्यांच्या आवडीचा नाश्ता केलाय आज. अरे स्वप्नील, बघ की तिची काय इच्छा आहे. बाहेरच बोलव ना, सगळे एकत्र नाश्ता करू. अरे विनय काका, ती बाहेर आल्यावर परत तिला काय वाटेल या ठिकाणी कळत नाही रे. स्वप्नील, स्मिताच्या वेळी जी चूक मी केली होती ना ती परत व्हायला नको. तिला त्यावेळी आपण खुरीत ठेवलं होतं तर तिची तब्येत जास्तच बिघडली. तू एक काम कर, तिला बोलवून घे आणि हळूहळू सगळं तिला व्यवस्थित वाटायला लागेल. इथं सगळ्यांच्यात बसली बोलली तर बरं वाटेल तिला. नाही तर सारखं सारखं तेच तेच फिरत राहील तिच्या डोक्यात. ठीक आहे, आणतो बोलून. बरं, मी काय म्हणत होते, आता आपण ताईंसमोर बाळाचा विषय नको काढायला. हा, जेवढं नॉर्मल राहता येईल ना तेवढं नॉर्मल राहूयात. बरोबर. ताई, हे घ्या, तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय आणि मी बनवलाय बरं का. सांगा कसं झालाय. तुम्हाला आवडतं तसं झालंय ना? वा. आणि हा, अजून पोटात जागा ठेवा बरं का. फिरणी पण केली आज तुमच्यासाठी. हा, हे चांगलं आहे. वय, मग आत्ताच जेवण होऊन जाईल. अपर्णा, लय दिवसांनी आज फिरणी केलीस. हो ताई, अहो वेळच नव्हता ना, आज जरा वेळ मिळाला मग केली. स्वप्नील, एक 2-4 दिवस वेळ काढ आणि जा कुठेतरी दोघं तुम्ही. हा दादा, तुम्ही फिरून या, जरा बरं वाटेल तुम्हाला पण. ठीक आहे, मी आजच बोलतो कॉलेजमध्ये. काय वया रुक्मिणी, इथं शिरा काय करत्यात, फिरणी काय करत्यात, आणि आता सगळी खात्याला मिळून एकटा एकटा सुजा तिकडे जेलात चढतोय बाया. त्याचा जरा विचार करा सगळ्यांनी. ओ मावशी, वेळ नाही हा बोलायची. आता ग बाया, आता तुम्ही आप्पीच्या ढवा जेवणाचा विषय काढलेला चालतो है ना, आणि मग मी जरा सुजाचा काढला तर लगे ही येळ नाही म्हण. याला काय अर्थ आहे का? ओ मावशी, ओ ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता गप बसा. हा, तेच तर म्हणते मी ना, सुजाचं तुम्हाला सगळ्यांना मिळून ठरवायचंय. त्या दिवशी जे काय घडलं ना त्याच्यात त्या एकट्या सुजाची चूक नव्हती बर का. तुम्ही सगळं त्याच्या अंगावर दिलं ढकलून आणि स्वतः झाले नामानिराळे. भाऊजी, भाऊजी, रुपाली, रुपाली तू ठीक आहेस ना?
ओ मावशी, तुम्हाला कुठे काय बोलायचं कधी कळणार हो? मुद्दाम करताय ना? स्वप्नील थांब, आधी तिला सांभाळ. होय स्वप्नील, जा तिला आत घेऊन जा. हिच्या तोंडाला आता नको लागूस. चल रुपाली. ओ मावशी, तुमचं हे वागणं अजिबात खपून घेणार नाही मी. उठा उठा उठा. माझ्यावर रुबाब झाडायचा ना, आधीच सांगून ठेवते. काय चुकीचं बोलले रे मी? हा, तुला कसं तुझ्या बायकोचं पोराचं सगळं नीटवानी करायचं असतं. मग त्या सुजाचं काय? त्याच्या बायको पोराचा कोण विचार करणार? तुम्हाला सांगितलं तेवढं करा. एक काम करा, नाही तर उठा आणि तुमच्या पोराच्या घरी निघा. उठा चला. मी तिकडे गेल्याने प्रश्न सुटणार आहे का? ते आम्ही बघतो की काय करायचंय. तुम्हाला काय करायचंय त्याचं? आणि तुम्हाला मोठी आमची काळजी पडली हो. म्हणे तू जा इथनं. ओ सरकार, बघा ना तुमच्या मनीषाला कसे सगळे हाकलून द्यायला लागल्यात. तुमच्या सरकारांचं पण ऐकणार नाही मी आज. मग मी खोलीत जाईन. बाहेर का म्हणून जाऊ? मावशी, इथून पुढे जर असं वागलं ना तुम्ही, मागचा पुढचा विचार करणार नाही मी. बघू ना काय करतोय तू ते. नाही, रुपाली वहिनींना त्रास द्याच तुम्ही, मग तुम्हाला दाखवतो मी काय करू शकतो ते. आणि ह्यावेळी तुमचे लाडके सरकार पण तुम्हाला वाचू शकणार नाहीत, लक्षात ठेवा. मावशी, हा जावं की आता तरी. तुम्ही का त्रास देताय? काय बाया, धड खाऊन बी देत नाही. वसा 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 करते सगळं. येते मी. ओ, भूक लागली का? नाही. आणून काय? गरम गरम कचोरी. काही गरज नाही हा, येईल माझा नाश्ता. तोपर्यंत 2 आणलेली एक तुम्ही खावा की. ए चिंचुक्या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? साहेब, कसं आहे कशाला? मी खातो की मग. माझी बायको घेऊन येईन मला नाश्ता. तुमच्यासारखा मी वाऱ्यावर पडलेलो नाहीये. साहेब, तोंड सांभाळून बोला बरं का. काय सांभाळून बोला? काय? ए, किती वाजले बघ एकदा. हे का नाश्त्याची वेळ आहे का? भुकेने तर जीव जायची वेळ आली माझ्यावर. ठीक आहे, खाऊन घ्या आता. खाऊन घे म्हणजे? खाऊन घे काय? उपकार करते वय माझ्यावर. जा नको नाश्ता मला, निघ. सुजय, आधीच इथं खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, त्यात तू हे असलं काहीतरी बोलू नकोस हा. कसले प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय तुझे एकटीचेच आहेत का? तुरुंगात मी आहे इथं, तू नाही. हे बघ, तू खाऊन घे. भूक लागल्यामुळे ना तुझी चिडचिड होत असेल. गरम आहे का नाश्ता? आहे. धर. काय बोलणार नाही का आता? काय बोलू? हे पण मी सांगू का? तुला एवढं जेवढं आलं की तर थांबायचं? चल निघ, निघ. ठीक आहे. ठेवू, थांब. तू सॉरी सॉरी, तू तरी समजून घे ना मला. दारू सोडली म्हणायचं आणि तू दारू पिऊन यायचंस, हे समजून घ्यायचंय मी. असं नाही पिऊ. एकदा दारू पिऊन आलास तर ते केवढ्याला पडले बघितलंस ना. अख्खं घर किंमत मोजते त्याची. आणि मी आपलं आपल्याला वर तोंड करून सांगायचं, सुजय आता दारू पिणार नाही, सुजय नीट वागेल. आणि सुजय काय करतोय? पिऊ. अगं सॉरी, खरंच सॉरी. तू नको ना सोडून जाऊ मला पिऊ. अगं घरातल्या सगळ्यांनी टाकलंय मला, संबंध तोडून दिलीत सगळी. आता तू पण अशी वागली तर पिऊ संपून जाईल माझं सगळं. अरे मग का असं वागतोस? चूक झाली ग माझी. चूक झाली?
अरे तीच चूक किती वेळा करणार आहे सुजय? तुला कळतंय का रुपाली ताईंचं बाळ गेलंय, अख्ख्या घरावर मरणकळा पसरलीये, कुणाचं कशात मन लागत नाहीये, कोण नीट खात पित नाहीये. ते बोलतो ना चुकलंय माझं पिऊ, आणि जे काही घडलंय ना त्याचं मला आयुष्यभर वाईट वाटत राहणार आहे, खरंच सांगतोय मी. पण हे व्हावं असा अजिबात हेतू नव्हता माझा. खरं तर मी माझ्यासाठी आलोच नव्हतो तिकडे पिऊ, मी तुझ्यासाठी नारूसाठी आलो होतो. काय? होय पिऊ, माझ्याकडे आता काहीच काम नाहीये. तुलाही घरी बसवलंय कामावरून. आता इथनं बाहेर पडल्यावर पुढं काय? आरूच्या शिक्षणाचं काय, त्याच्या भविष्याचं काय पिऊ? हे विचार सतत माझ्या डोक्यात फिरत असतात. आणि पिऊ आता मला खरंच असं वाटतं माझ्या चुकांची शिक्षा तुम्ही भोगू नये बस. पिऊ, मी फक्त माझ्या हिश्श्याचा वाटा मागायला आलो होतो तिकडं, बाकी काही नाही, काहीच नाही. त्यात हे असं होईल असं वाटत नव्हतं मला. आजवर पिऊ मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. ना चांगला बाप झालो, ना चांगला नवरा झालो. आता तरी काहीतरी करावं वाटतंय का पिऊ मला? आणि तुला सांगतो पिऊ, अजूनही सरकारशी बोलताना मला हिंमत गोळा करावी लागते, आणि ती मला दारूतूनच मिळते पिऊ. सुजय, तू शांत बस, तू रडू नकोस. पिऊ, तू मला सोडून नाही जाणार ना? हे बघ, मी नाही जाणार तुला सोडून कुठेच. तू शांत बस आता, खाऊन घे आता, मी दुपारी डबा वेळेत घेऊन येते. सुजय, रडू नकोस. निघू मी? जा. जरा बाहेर पडेपर्यंत हिला बी गुळ लावायला लागेल, पण ठीक आहे, तसं तर तसं. अप्पे, सरकारांचं काय करू ना मला तेच कळत नाही. जरा कुठं काय चांगलं होतं असं दिसलं ना की ती मनी मावशी मिठाचा खडा टाकती म्हणजे टाकतीचा. हे आजचं एक अर्जुन. सकाळी वहिनी शांत होत्या, त्या मनी मावशीने विषय काढला त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी. सगळ्यांना सगळं कळतंय. सरकार कुठे काय बोलले, पण कित्येकदा विषय निघालाय, पण सरकार काही बोलत नाही. हो अप्पे, पण म्हणून त्या मनी मावशीला आयुष्यभर डोक्यावर घेऊन बसायचं का आपण? अजिबात नाही. एक ना एक दिवस येईल की, त्या दिवशी आपण हाकलून देऊ त्यांना बाहेर. मला आज हाकलायचं त्या बाईला, आत्ता. अर्जुन, आपल्याला त्यापेक्षा पण महत्वाच्या गोष्टी करायच्या. आपल्याला आपलं घर सांभाळायचंय. अगं हो अप्पे, मान्य आहे मला, मी पण तेच म्हणतोय. ही मनी मावशी अशी रोज भांडणं लावत राहिली आपल्यात, तर कसं होणार सांग ना मला. अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाही. मनी मावशी भांडणं लावतात आणि आपण भांडत बसतो. आपण एवढे लहान आहोत का रे? आपल्याला कळत नाही. आपणच आपापल्यात एवढे गैरसमज तयार करून घेतलेत ना. तू सकाळीच बघितलंस ना, पिऊताई स्पष्ट बोलली, सुजयचं काहीही चुकलेलं नाहीये, तुम्ही त्याला समजूनच घेत नाही. असं कसं वाटलं वहिनी सांग ना. पण तू सुजय तरी विचार करतोय का कोणाचा? करतोय ते आहेच आहे, पण पिऊताई तर आपली आहे ना, तिची काय चूक आहे? मला ना अप्पे कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. याला सांभाळ त्याला सांभाळ, आपल्याला आहे ना आपलं म्हणून असं काय राहिलंच नाही. मिळतो का वेळ आपल्याला? मला तर हे पण आठवणार, तुझी शेवटची पप्पी कधी घेतली आहे मी? अर्जुन, ऑफिसमध्ये आपण. नाही तर काय मग अप्पे, पहिल्यासारखा असा वेळ मिळतोय का? आपण छान अशा मस्त गप्पा मारतोय का? वाटेल तुझी पहिली प्रेग्नन्सी आहे, सगळं मस्त करू, एकदम भारी करू. कसलं काय आणि कसलं काय, सगळा व्याप लागलाय तुझ्याच मागे. आपल्या बाळासाठीच तर करतोय ना आपण. आपलं बाळ घरात येण्याआधी आपलं घर अख्खं एकत्र पाहिजे म्हणून चाललंय ना हे सगळं. अप्पे, फक्त आपल्याला वाटून नाही ना उपयोग, सगळ्यांना वाटलं पाहिजे. बघितलं ना सरकारांचं काय चाललंय, त्यांचं वेगळं, सुजाचं तिसरंच काहीतरी. असली एकत्र येते तीन काय येतील, सगळे एकत्र येतील. सरकार बदलले ना, सुजय भाऊजी पण बदलतील. आणि असंही पिऊताई बोलतीये की आता सुजय भाऊजींशी होईल सगळं नीट. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, आपल्या घरात दोन गट नको पडाय. रुपालीताई स्वप्नील सर एकीकडे, सुजय भाऊजी आणि पिऊताई एकीकडे. म्हणून म्हणते अर्जुन, खूप शांत डोक्याने आपल्याला या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. हे बघ, ठिणगीचा वनवा व्हायला वेळ नाही लागणार आहे. नाही, म्हणूनच मी सुजाला बाहेर काढा ना जेलमधून. खरं तर अर्जुन, तू किती दिवस त्यांना असं आत ठेवणार आहे सांग मला?
काय माहिती आता. अरे त्याने अजून गोष्टी चिघळतील अर्जुन. बघू, विचार करू काय करता येईल.